नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सर्वप्रथम तर सॉरी, गेल्या 3 दिवसापासून पॉडकास्टला यायला उशीर होत होतं त्याबद्दल, आणि एवढ्या लेट अपलोड करून देखील तुम्ही सर्वांनी पॉडकास्ट न चुकता ऐकलो, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छित आहे। तर मंडळी, काल कामाच्या गडबडीमध्ये माझे जे पॉडकास्ट ऐकणारे दादा आहेत त्यांना इंटरनॅशनल मेन्स डे विश करणंच राहून गेलं होतं, आणि पॉडकास्ट अपलोडच झालं होतं रात्री 12 वाजता, जे दुसरा दिवस उजाडला होता। त्यासाठी सर्व माझ्या दादांचे जे न चुकता माझं पॉडकास्ट ऐकतात त्यांना सॉरी आणि बिलेटेड हॅपी मेन्स डे। काल आम्ही ऑफिसमध्ये देखील जेवढेही मेल स्टाफ आहेत त्यांच्यासाठी इव्हेंट ऑर्गनाईज केला होता। तसं बघायला गेलं ना मंडळी, तर नेहमी आपण फिमेल्सचाच जास्त विचार करतो, पण हे आपण विसरून नाही चालणार की तो पुरुष देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे। पुरुष देखील दिवस रात्र मेहनत करतो। जशी स्त्री घरात राहून सर्व सांभाळते तसंच पुरुष बाहेर जाऊन कष्ट करतो, आपल्या घरासाठी नेहमी स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवतो आणि जबाबदाऱ्या पार पाडत असतो। पण हे जे सो कॉल्ड सोशल इन्फ्लुएन्सर्स आहेत ना मंडळी, यांना फक्त वुमन कार्ड खेळता येतं। स्त्री पुरुष समानता हे फक्त बोलण्यापुरतंच आहे यांच्यासाठी। आता ती घरकोंबडी मार दिवसाला 4-4, 5-5 कम्युनिटी पोस्ट टाकत असते, आहेत नाहीत ते सर्व सोशल मीडियावरती दाखवत बसते। काल तिची हुशारी कुठे गेली होती, धुनी भांडी करायला का? आणि ही युरोपची वांगो वुमन्स डे ला मार त्या कोळशाकडून गिफ्ट घेत होती आणि त्या सोफ्यावरती बसून बिंडोक जोडपी बोलत होते काय तर जसं वुमन्स डे असतो तसाच मेन्स डे असला पाहिजे ना। यांना हेही माहिती नव्हतं की इंटरनॅशनल मेन्स डे असा एक दिवस फक्त त्या पुरुषांसाठी असतो। मीच माझ्या पॉडकास्ट मध्ये याबद्दल सांगितलं होतं। ह्या वांगोला की 19 नोव्हेंबरला इंटरनॅशनल मेन्स डे असतो आणि तो तुम्ही सेलिब्रेट करा। जसं कोळशाने तुम्हाला काय काय गिफ्ट दिले होते, स्पेशल फील करवलं होतं, तसंच तुम्ही देखील त्याच्यासाठी करा। पण नाही, काल तर टोमली विसरूनच गेली होती की काल मेन्स डे होता। नाही तेव्हा तर हिच्या मुलींच्या शाळेमध्ये कसले कसले डेज सेलिब्रेट केले जातात, मग काल मेन्स डे ला काय घोडं मारलं होतं का? आणि मी खरं सांगू का मंडळी, सध्या माझ्या आयफोनचं स्टोरेज फुल झालं आहे, त्यामुळे ना मी इंस्टाग्राम वगैरे अनइन्स्टॉल केलं आहे। त्यामुळे सोशल मीडिया पासून लांबच आहे मी सध्या। परंतु इन्स्टावरती, फेसबुकवरती 1760 पोस्ट येत असतात दिवसाला। मग काल तेही काकूंना दिसलं नव्हतं का? एक साधी कम्युनिटी पोस्ट तरी टाकायची होती ना काकूंनी। नाही म्हणजे हे नोटीस केलं का तुम्ही, कॉपीकॅट मार्केटमध्ये किती आहेत ते? मी जर काल पोस्ट टाकली असती ना, माझ्या पाठोपाठ 10 जणांच्या कम्युनिटी पोस्ट दिसल्या असत्या, पण मी एक पोस्ट टाकली नाही तर कोणीच टाकली नव्हती। किती लक्ष ठेवून असतात आपल्या चॅनलवरती काही क्रिंज क्रिएटर्स, पाहिलत का? आणि मग बोलणार काय तर आम्ही लक्ष देत नाही, असले चॅनल्स आम्ही बघत नाही। अहो क्रिंज क्रिएटर्स, जनाची तर राहू द्याच हो, अपेक्षाच नाही करत मी, पण मनाची तरी लाज बाळगा। काय बाळगा? लाज। ह्या लोकांचा ना मंडळी ते माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट आहे बघा, तसं आहे। टोपीवाल्याने टोपी खाली टाकली की माकडही त्याची नकल करतो ना, तसं दुसऱ्याचं बघून कॉपी करतात हे लोक, आणि ह्याची त्याची कॉपी करूनच या लोकांनी स्वतःचा चॅनल ग्रो केला आहे। फक्त स्वतःचा विचार करता येतो यांना, कोणाशी काही घेणं देणं नाही आहे। समाजात काय घडतंय ह्याच्याशी तर लांब लांब पर्यंत संबंधच नाही यांचा। आणि हो, काळजी नसावी मंडळी, घरकोंबडीवरती करणार आहे पॉडकास्ट मी। रोज ना 2-4 कमेंट्स येत आहेत आणि 1-2च स्थायी आहेत, त्या वारंवार विचारतात की तू तिच्यावरती पॉडकास्ट का नाही करत, तिने तुला चिरीमिरी दिली का, तू तिला सुट्टी का बरं दिली? कसं आहे ना, मला उगाच काही फॉल्स इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत नाही पोहोचवायची आहे। जे काही दाखवलं गेलं आहे, घरकोंबडी जिथे चुकीची वाटली आहे, मला त्याच्यावरतीच रिॲक्शन द्यायचंय माझं। खोट्या अफवांना मी पसरवत नाही आणि पसरवू इच्छित देखील नाही आहे। काय आहे ना, बरेच दिवसाचे रटाय व्हिडिओ तिचे बघायचे आहेत मला, आणि गेले काही दिवस मी एवढी बिझी आहे ते तुम्हालाही समजलंच असेल। कसं आहे ना, आपण रिॲक्शन देतो, आपल्या पर्सनल लाईफ मधल्या गोष्टी सोशल मीडियावर सांगत नाही फिरत, या लोकांसारखं नाही हो आपलं। त्यामुळे तुम्ही समजूतदार आहात आणि मला समजून घ्याल अशी आशा बाळगते। असो, तर ते व्हिडिओज बघून झाले की मी मस्त एक पॉडकास्ट घेऊनच येईन तिच्यावर, एवढं मात्र लक्षात ठेवा मंडळी। मी कोणालाच सोडलं नाही आणि कोणाला सुट्टी देखील दिली नाही। खूप बोलली मी यावर, आता जरा टोमलीचे 3 दिवसाचे कारनामे बघूया आपण।
टोमलीने परवा टायटल ठेवलं होतं काय तर आम्ही आमच्या व्हिडिओमधून नेगेटिव्हिटी पसरवत नाही, नेगेटिव्ह गोष्टी पसरवत नाही कधीच. मला वाटलं असं काय झालं आता काकूंनी परत ट्रॉवलर्सला उत्तर बित्तर दिलं की काय, म्हणून मी तो व्हिडिओ बघितला. आता टायटल बद्दल बोलायचं झालं तर काकू तुम्ही ना नेगेटिव्ह गोष्टी पसरवत नाही, पण मुळात तुम्हीच नेगेटिव्ह आहात हो. तुम्ही व्हिडिओमध्ये आले की नेगेटिव्हिटी येतेच. ते बोलतात बघा, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, तसं काकू तुम्ही व्हिडिओमध्ये आल्या की नेगेटिव्ह वाईब्स येतात. 2 आठवडे जरा शांत होती टोमली, पण आता परत चालू झालं. मुलींचा हेअर वॉश केला, मुलींचा हेअर वॉश केलं सांगणं. हिच्या मुलींनी काय तो हेअर वॉश केला ते बघून आता काय लोकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत का? काय फालतूपणा चालवलाय ना डेली व्लॉगिंगच्या नावाखाली, मला तेच समजत नाही. आता हेअर वॉश केला म्हणजे काय मोठा तीर मारला काय? कोण हेअर वॉश नाही करत? सगळेच करतात, म्हणून काय त्याचा व्हिडिओ काढत फिरतात का लोक? काहीही दाखवायला नसलं की आपल्या ते हेअर वॉश वरती येते. 4 भाज्या मिक्स करून काकूंने पुलाव बनवला होता, पण टोमली बोलते काय तर व्हेज बिर्याणी बनवली आहे. हिला कोणीतरी सांगा हो, व्हेज बिर्याणी असा काही प्रकार नसतो, त्याला पुलावच बोलतात. बिर्याणी ही फक्त चिकनची बोलू शकतो आपण. व्हेज मध्ये जे असतं ते पुलावच असतो. आणि त्या पुलाव मध्ये पनीर पाहिलं का काकूंनी कसा फ्राय करून टाकला होता ते. असं नेहमी काकू रोस्ट होतात ना, तसंच त्या पनीरचे हाल झाले होते, जळून गेला होता पूर्ण. त्या व्हिडिओ मध्ये काकू बोलल्या काय तर मला एक कपल भेटलं होतं आणि ते कपल काकूंचे व्हिडिओ नियमितपणे बघतात. तरी पण त्या कपलला माहिती नाही की इंडियाला युरोप वरून काकू पैसे कसे पाठवतात ते. अरेच्या काकू, तुमचे व्हिडिओ बघणारे आणि त्यांना माहिती नाही की तुम्ही कोणत्या ऍपने पैसे पाठवता ते. ऐकावं ते नवलच हो काकू तुमचं. त्या ऍपचं प्रमोशन करण्यासाठी ना मंडळी, याआधी काकूंनी सासूबाईंना पैसे पाठवले होते, आईला पैसे पाठवले होते, मित्रमैत्रिणींनाही काकू पैसे पाठवून मोकळ्या झाल्या होत्या. त्यामुळे रिपीट कसं बोलणार ना, म्हणून आता कोणत्या तरी कपलवरती ढकललं. एवढंच होतं, जर ते कपल विचारत होते तर दाखवायचं होतं ना त्या कपलला व्हिडिओमध्ये. उगाच कशाला खोटं काहीतरी सांगतात काकू? प्रमोशन करायचंय तर इमानदारीने करा ना, उगाच खोटेपणा कशाला करता? ह्या टोमलीचा ना वाढदिवस झाला आहे, पण नुसती वयाने वाढली आहे, बुद्धीने भोपळा आहे भोपळा. काही दाखवायला नसलं की धुनी भांडी संघटनेवाले काय करतात माहिती आहे का मंडळी? कधीतरी साड्यांचं कलेक्शन दाखवत बसतील, कधी दागिन्यांचं कलेक्शन दाखवत बसतील, कधी पर्सचं कलेक्शन दाखवतील, तर कधी लिपस्टिकचं कलेक्शन दाखवतील. अरे जर काहीच नाही आहे दाखवण्यासाठी तर नका करू ना व्हिडिओ. उगाच टाइमपास कशाला चालू केलाय हा? उठसूट काही करत बसतात. नकली दागिने घेतात काकू आणि मिरवतात असं की सोन्याचेच आहेत सगळे. CNG ज्वेलर्स कडे पण काकू प्रमोशनसाठीच गेल्या होत्या आणि त्यांनी फुकटात दान दिले असतील ते दागिने. तेच काकू घेऊन बसल्या होत्या दाखवायला. त्या शैलाला पण आता काकू शाळेत बिळेत पाठवत नाहीत वाटतं. कोळशाचं तर जाऊ दे, ठीकच आहे, घरीच असतो तो, कामधंदा तर सोडूनच दिला आहे. कॅमेरामॅन म्हणूनच त्याचं काम आहे आता फक्त. पण मुलींचं काय, शाळेच्या दिवशी देखील घरीच होत्या त्या. शिऱ्याचा मोदक मला वाटलं काहीतरी वेगळं असं बनवलं असेल या टोमलीने, पण कसलं काय, शिरा बनवला आणि मोदकाच्या साच्यामध्ये टाकून त्याला आकार दिला होता. वेडी बिडी आहे काही, कोणाच्याही रेसिपी ढापते आणि स्वतःच्या चॅनलवरती दाखवते. ते मोदक देखील कसे झाले होते ते काय टेस्ट करून दाखवलं नाही. एरवी तर मार रिव्ह्यू द्यायची, आता काय झालं मग? नक्की ते मोदक चांगले झाले होते की नाही ते पण काय कळायला मार्ग नाही. मला तर वाटतं एकटीने टोमलीनेच खाल्ले असतील ते मोदक सगळे. आज काकूंना बरं नव्हतं वाटत. हिला काय नेहमीच बरं नाही वाटत का? दर मंगळवारी सुट्ट्या घेण्याचं हिने ठरवलंच आहे वाटते. आता सोमवार आणि शुक्रवारची सुट्टी घेणं बाकी ठेवलंय फक्त. मगाशी पाहिलं का कोळसा काम करताना दाखवत होत्या काकू. काही नाही हो मंडळी, रील्स वगैरे एडिट करत बसला होता असेल कोळशा. काकूंने जो पुलाव बनवला होता बघा त्या दिवशी, त्याच्यावरती ना एका अंधमंद भक्त ताईंने कॉमेंट केली होती की स्मोकी फ्लेवर साठी कोळसा मिळतो का तिथे. थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते. ही कॉमेंट वाचून मी किती हसले असेल ना मंडळी, मी तुम्हाला सांगू नाही शकत. कोणीतरी ना प्लीज त्या ताईंना सांगा की कोळसा विकत घेण्याची काही गरज नाही आहे टोमलीला. टोमलीच्या घरातच कोळसा आहे. हो, कोळसा म्हणजे बनोज काका हो. नेहमी तोंड त्यांचा कोळशासारखंच तर असते. आता काय तर इतर लोकांनाही करमत नाही आहे जे बाहेरगावी राहतात त्यांना, आणि ते बिंडोक लोक हिला कॉमेंट करून सांगतात. म्हणजे खुळ्यांची जत्राच आहे ना हो मंडळी. मंद भक्तांना करमत नाही आहे ते हिला सांगून ही काय करणार आहे? ही काय देवी आहे का कोणती? हिला पण काही टॉपिक मिळत नाही म्हणून कोणत्याही कॉमेंटला उचलते आणि त्याचा स्क्रीनशॉट दाखवत बसते.
पडलेले व्ह्यूज वाढवण्यासाठी टोमली काय करेल नी काय नाही. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.